मंडळी, रमण पाटील या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या युवकाने आपणाला प्रश्न विचारला आहे की माझी कमाई ही बेताचीच आहे, तर माझं उत्पन्न वाढण्यासाठी मला काय करता येईल. बघा मंडळी, हा प्रश्न खऱ्या अर्थानं सार्वत्रिक आहे. प्रत्येकाला आपल्या उत्पन्नात वाढ करण्याची इच्छा आहे आणि नवनवीन उत्पन्नाचे स्रोत मिळावेत असं सर्वांना वाटतं. म्हणूनच आज आपण हा प्रश्न सोबत घेतो आहोत आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर अर्थात सर्वदर्शनवर चर्चा तुमची आमची या विषयामध्ये आपण या विषयावर चर्चा करतो आहोत. जर तुमची परिस्थिती बेताचीच असेल तर ते आम्ही समजू शकतो. बेताची उत्पन्न असताना भविष्याची चिंता वाटणे साहजिक आहे, पण योग्य नियोजन आणि कौशल्याच्या जोरावर नक्कीच उत्पन्न वाढवता येते. उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही खालील किंवा पुढील प्रमुख मार्गाचा विचार करू शकता. सध्याच्या नोकरीत किंवा कामात प्रगती करा. नवीन कौशल्य शिका. तुमच्या क्षेत्रात कोणत्या नवीन तंत्रज्ञानाची किंवा कामाची मागणी आहे ते पहा. जर तुम्ही सेल्समध्ये असाल तर डिजिटल मार्केटिंग शिका. जर ऑफिसमध्ये असाल तर ॲडव्हान्स एक्सेल किंवा एखादी परदेशी भाषा शिका. प्रमाणपत्राचा जर विचार केला तर तुमच्या कामाशी संबंधित छोटे कोर्सेस करा. त्यामुळे तुमची कंपनी तुम्हाला पदोन्नती देईल आणि तुम्हाला प्रमोशन किंवा पगारवाढसुद्धा मिळू शकेल. तर त्यासोबतच जबाबदारी वाढवा. स्वतःहून पुढाकार घेऊन नवीन कामे शिका. जो जास्त जबाबदारी घेतो त्याचे मूल्य कंपनीत वाढत असते. उत्पन्नाचे दुसरे साधन शोधा. हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तुमच्या मुख्य कामाव्यतिरिक्त फावल्या वेळात तुम्ही खालील गोष्टी करू शकता. एकतर अर्धवेळ काम. जर तुमच्याकडे वाहन असेल तर डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करता येईल. कौशल्यावर आधारित सेवा करताना सुद्धा तुम्हाला संधी आहे. तुम्हाला जर ग्राफिक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, टायपिंग किंवा शिवणकाम येत असेल तर घरबसल्या फ्रीलान्स कामे घ्या. शिकवणे हा सुद्धा तुम्हाला एक चांगला पर्याय आहे. जर तुम्हाला एखादा विषय चांगला येत असेल तर घरगुती शिकवणी किंवा ऑनलाईन क्लासेससुद्धा तुम्ही सुरू करू शकता. लहान व्यवसाय किंवा विक्री हा एक पुढचा मुद्दा आहे. रिसेलिंग, मोठ्या मार्केटमधून कमी किमतीत वस्तू आणून, उदाहरणार्थ कपडे, मोबाईल, ॲक्सेसरीज, त्या व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियाद्वारे विकणे हाही एक चांगला मार्ग आहे. एजन्सी घेणंसुद्धा सगळ्यात चांगलं आहे, ज्याच्यामध्ये विमा, RTO कामे किंवा गुंतवणूक सल्लागार म्हणून काम करून कमिशनसुद्धा मिळवता येऊ शकते. पैशाचे नियोजन आणि गुंतवणूक. मंडळी, याही बाबतीमध्ये आपल्याला विचार करावा लागेल. कधीकधी उत्पन्न वाढवण्यापेच पैसा वाचवणे महत्त्वाचे असते. बचतीची शिस्त लावून घ्या. पगारातील किमान 10 ते 20% रक्कम बाजूला काढून ती म्युच्युअल फंड किंवा चांगल्या योजनेत गुंतवा. छोटे पैसेही दीर्घकाळ मोठी संपत्ती निर्माण करू शकतात. विनाकारण खर्च टाळा. स्टेटस दाखवण्यासाठी केला जाणारा खर्च तुम्ही टाळणं अपेक्षित आहे. तुम्ही स्वतःला हे 3 प्रश्न विचारू शकता. माझ्याकडे असे कोणते कौशल्य आहे ज्याचे लोक मला पैसे देऊ शकतात. दुसरी गोष्ट आहे, रोजच्या कामाव्यतिरिक्त मी दिवसातून 2 तास जास्तीचे काम करू शकतो का. आणि तिसरा, माझ्या खर्चात मी कुठे कपात करू शकतो. मंडळी, माझा सल्ला एकाच आहे की एकावेळी अनेक गोष्टी करण्यापेक्षा तुमच्या आवडीच्या एका क्षेत्राची निवड करा आणि त्यात पुढचे 3 महिने मेहनत घ्या. बघा, तुम्हाला तुमच्या आहे त्या पगारामध्ये अधिक बचत ठेवण्याची आणि उत्पन्न वाढवण्याची संधी मिळणार आहे. मंडळी, खरं तर कोणत्याही एका व्यक्तीचं नाव समोर न घेता ही संधी प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या उत्पन्न वाढीसाठी आहे. तुमचं क्षेत्र कोणतं आहे बघा आणि कोणत्या क्षेत्रात तुम्ही अधिकचं काम करू शकता बघा. निश्चितपणे तुम्हालासुद्धा बचत करून, नवीन गोष्टी शिकून, नवीन प्रमाणपत्र मिळवून, नवीन संधीद्वारे उत्पन्न वाढवण्याची संधी मिळणार आहे. चला तर मंडळी, या विषयावरची आता चर्चा संपते. आपलं लाडकं यूट्यूब चॅनल सर्वदर्शन अद्यापर्यंत आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर ते सबस्क्राईब करा.